प्रीमियर हिटलरला या सिरियलच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. तर एपिसोडची सुरुवात होते जिथे लीला विक्रांतवरती खूप चिडते की तुझी हिंमतच कशी झाली आमच्या घरी यायची. विक्रांत म्हणतो आता तर मी इथे येतच राहणार आणि आवाज खाली ठेव, उगाच तमाशा नको करू, तुझ्याच फॅमिलीचा तमाशा होईल. कारण ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरवर असं ओरडायचं नसतं. जाऊ दे मी जातो, पण माझ्या रेवची काळजी घे हा. दुसऱ्या दिवशी लीला हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि तिथे ती विक्रांतला एका मुलीसोबत बघते. त्या मुलीलाही विक्रांतने फसवलेलं असतं. ती मुलगी म्हणते का असं माझ्याशी वागलास, अजून किती मुलींना असं फसवणार आहेस. तो म्हणतो मी लाख म्हणेन ग की मला माझी बायको आवडत नाही, मला तिच्याबरोबर राहायचं नाहीये, पण तू कशाला माझ्यावर विश्वास ठेवलास. किती मुलींना फसवलंय ते जाऊ दे, मला कसं मोजायला कंटाळा आहे, पण तू तुझी काळजी घे हा, मी येतो. बोलून तो तिथून जात असतो, पण त्याला लीला दिसते आणि तो लीलाला म्हणतो तू आमचं बोलणं ऐकलंस, तसं बरंच झालं ऐकलंस. आता कसं मला तुझ्यापासून काही लपवावं लागणार नाही. ही फक्त एक झलक होती की मी तुझ्या बहिणीशी आता कसा वागणार आहे हे दाखवून दिलं मी तुला. लीला म्हणते मी तुला असं माझ्या रेवला फसवू देणार नाही, मी तिला सगळं खरं सांगणार. तो म्हणतो सांग, पण तिचा तुझ्यापेक्षा जास्त माझ्यावर विश्वास आहे. तुझ्यासारखी सामान्य मुलगी माझं काहीच बिघडू शकत नाही, सो काय करायचंय ते करून बघ. लीला हॉस्पिटलमधून निघत असते तेव्हा तिला त्या डॉक्टर भेटतात. ती म्हणते थँक्यू डॉक्टर, तुम्ही माझ्या बहिणीचा इलाज केलात. म्हणतात अगं तुला थँक्यू म्हणायचं असेल तर मला नाही, एजंटना बोल. मी माझं कर्तव्य थोड्या वेळासाठी विसरले होते, एजंटनेच मला आठवण करून दिली. तसं एजंटच्या मनात काही आलं की ते करूनच राहतात. दुर्गा एजंटना म्हणते की तुम्ही दिलेली डेडलाईन आता जवळ आलेली आहे, लग्नाची तारीख जवळ आलेली आहे. तर एजे म्हणतात गुड, तर सगळी तयारी झाली असेल ना तुमची. ती म्हणते तुम्ही इतके शांत कसे आहात. तो म्हणतो तुम्ही जो बावळटपणा केला आहे त्यानंतर मी अजून काय करू शकतो. तुम्ही त्या मुलीच्या घरी पोलीस घेऊन गेला, त्यांना अरेस्ट करायला, खोटी न्यूज छापून आणली. सरस्वती म्हणते पण ते आम्ही तुमच्याच इज्जतीसाठी केलं होतं. एजे म्हणतात माझी इज्जत वाचवायला तुम्ही दुसऱ्यांना बदनाम नाही करू शकत. माणसाने नेहमी स्वतः कसं जिंकता येईल हे बघायचं, दुसऱ्यांना कसं हरवता येईल हे नाही. डू यू अंडरस्टँड. एवढं बोलून एजे तिथून निघून जातात. पण सरस्वती म्हणते हे काय बोलून गेले, आपण जिंकणार तर कोणतरी हारणारच. तू खेळाबद्दल विचार करतेस सरस्वती, पण ते नात्याबद्दल बोलून गेले. नात्यात जर एकाला जिंकायचं असेल तर सगळ्यांनाच जिंकावं लागतं. लीलाच्या आईला साळुंखेचा फोन येतो. तो विचारतो लीलाला पिवळा रंग आवडतो का निळा. कसं आहे गुरुवारी बघण्याचा कार्यक्रम झाला की तिला लगेच ड्रेस देऊन टाकता येईल ना. लीलाची आई घाबरते की ह्या गुरुवारीच येणार आहात का तुम्ही, पण ती काही बोलायच्या पुढेच साळुंखे फोन कट करून टाकतो. तेवढ्यात तिथून लीलाचे बाबा येतात. लीलाच्या आईला वाटतं ह्यांनी काही ऐकलं की आहे, पण ते त्यांच्या कानाची मशीन शोधत असतात. ती म्हणते देते शोधून. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती मूवी बघायला चाललेल्या असतात, पण तेवढ्यात एजे त्यांना हाक मारतात. लक्ष्मी म्हणते आपण असं दाखवूयात ना की आपण हाक ऐकलीच नाही, पण दुर्गा काही ऐकत नाही. अभिराम दुर्गाला म्हणतो खूप डोकं दुखत आहे, औषध घेऊन ये. या तिघी जाऊन औषध बाम वगैरे घेऊन तर येतात, पण सगळं चुकीचं आणतात. म्हणून एजे त्यांना परत पाठवत. त्या विचार करतात कधी हा हिटलरपणा संपणार. तर दुर्गा म्हणती ज्या दिवशी आपली सासू या घरात येईल तेव्हा हे सगळं कमी होईल. इकडे रेव विक्रांतचा फोटो बघून रडत असते. तिला विक्रांतची आठवण येत असते. लीलाला या गोष्टीचा प्रचंड राग येतो. लीला म्हणते रेव अगं डोळे उघड बघ, तो माणूस चांगला नाहीये, तो तुला फसवतोय. रेव परत तिच्याशीच भांडते की तो खूप चांगला आहे, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे, मग त्यांनी जीव द्यायचा प्रयत्न का केला असता. लीला म्हणते चल मी तुला दाखवते त्याचा खरा चेहरा. लीलाची आई लीलाच्या बाबांना सांगते की आता आपण लीलाचं लग्न लावून टाकायला पाहिजे. मी आता तुमचं काही ऐकणार नाही, स्थळ आलं की मी होकार देऊन टाकणार. ते म्हणतात आता तू ठरवलंच आहे तर मी काय बोलणार, पण जे काही करशील ते विचार करून कर, कारण हे आपल्या लीलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. लीला रेवला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येते. विक्रांत म्हणतो अगं हिला घेऊन इथे कशाला आलीस, तिला अजून आरामाची गरज आहे. तिला म्हणते हे नाटक बंद कर तुझं, मी आज रेवला तुझं खरं रूप दाखवणारच आहे, मी प्रूव्ह करणार आहे की तू तिला फसवतोयस. विक्रांत म्हणतो रेव तू त्रास नको करून घेऊ, तुला त्रास होतोय ना ते बघून तिला त्रास होतोय म्हणून ती अशी वागतीये. हे बघा मला कळतंय लीला तुम्हाला त्रास होतोय, पण ही माझी कामाची जागा आहे, प्लीज इथे तमाशा करू नका. तरी ती त्याचं काहीच ऐकत नाही आणि त्याच्या हातावरची पट्टी काढायला लागते. आणि इथेच एपिसोड एंड होतो. अजून असेच लेटेस्ट अपडेट्स ऐकायला आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा.